चावी वाटप हे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी बाबा म्हणजे गणपती बाप्पा तिथे साजरा करू शकतो. म्हणजे मंगल प्रभात कोटा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात पीएमसी ला. याच्यावरही धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाही. ते पालकमंत्री आहेत, ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहितात. तसंच त्यांनी जैन देरासर म्हणून केलं होतं. जैन देरासर मी दोनदा वाचत होता पालकमंत्री म्हणून, ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेलं आणि ते झाल्यानंतर काही अडचणी वाटल्या, काही वेगळं काही करण्यासारखं असेल किंवा काही सूचना असतील आम्ही सांगत असतो ठिकाणी. ही प्रथा आमची राहिलेली ही पाळत आलेलो आहे. तसंच आज देखील बैठक घेतो. लवकरात लवकर जे आता 2 टॉवर उभे राहिलेत, चावी वाटपचा कार्यक्रम घ्यावा ही आम्ही मागणी केलेली आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात ते वेळ देतील. पण आमची इच्छा ही आणि तिकडची स्थानिक रहिवाशांची इच्छा ही आहे की चावी वाटप हे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी बाबा म्हणजे गणपती बाप्पा तिथे साजरा करू शकतो. मला वाटतं हे एक फार महत्वाचं आहे. बाकीचे अनेक विषय तिकडचे होते, स्थानिक विषय होते, ते देखील आम्ही पहिलं गुढीपाडवा सांगितलं होतं, मग मे सांगितलं होतं, मग जून, मग 21 जुलैची तारीख ठरली. आता कुठेतरी दिसतंय की पूर्णपणे तयार आहे. तसं पाहायला गेलं तर सगळ्या त्या 2 इमारतीमध्ये 556 घरं तयार असून चावी वाटप का होत नाहीये हा एक प्रश्न आहे. मंत्रिमंडळात अंतर्गत काही वाद आहे का, काही साधारणपणे श्रेयवाद आहे का? तर श्रेय ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊ द्या. पण आमचं म्हणणं हेच आहे की जे आता चावीधारक आहेत किंवा जे लाभधारक आहेत त्यांना ही घरं मिळाली पाहिजे. बघा, एक हे महत्वाचं आहे की ती हत्ती महाराष्ट्रात असायला पाहिजे का, तर दुमत नाही असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की हा निर्णय कुठून झालेला आहे, तर कोर्टातून झालेला. आता मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे वंताराला का पाठवलंय, तर तिची काही औषधे असतील किंवा काही असेल, मला वाटतं काही फ्रॅक्चर झाले, सगळं मेडिकल रिपोर्ट आला असेल. पण मुख्य गोष्ट हीच राहते की सरकार काय भूमिका घेत आहे. सरकार अपील मध्ये जाणार आहे का, सरकार काही पुढे तांत्रिक पावलं किंवा जी काही लिगल पावलं टाकायला लागतात ती टाकणार आहे का, नुसतं चर्चेवर राहणार आहे, हा एक विषय राहतो. त्याच्यात वंताराचा विषय कुठे येतो, कोर्टाने सांगितलं कोणी दुसरीकडे जावं. आमचं मत हेच आहे की हत्तीणीची जी कोणी काळजी घेते, मग कुठची संस्था असेल, वंतारा असेल किंवा कुठची संस्था असेल, त्यांनी नीट काळजी घ्यावी. आणि दुसरी गोष्ट हीच आहे की लोकांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पाऊल टाकतं पुढे, लिगली ते अपील करतायत का, हे आहे. मी माझी जी काही चर्चा झाली आहे वंताऱ्यांच्या अधिकारी देखील बरोबर, ते एवढंच सांगतात की आम्ही कोर्टाचं पालन करतोय. पुढे जर कोर्टातून आदेश आला की फेना परत पाठवतो आम्ही ते थोडा देखील आता हाच परत विषय येतो. म्हणजे कबूतरखान्याचा पण हाच विषय आहे की हा देखील कोर्टाचाच निर्णय आहे. आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती काय आहे, स्थानिक जे कोणी रहिवासी असतात, पण ती रहिवासींची भावना लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे याच्यावर देखील लक्ष असणारच आहे. कारण सरकार परत जे वंतारासाठी सांगितलं किंवा हत्तींसाठी सांगितलं, तिथे पण तेच सांगतोय की पुढे अपील मध्ये जाणार आहे की चर्चा स्तरावर होणार आहे. अचानकपणे आणि बंद करणं हे योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मंगल प्रभात कोटा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहितात पीएमसी ला. याच्यावरही धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाही. ते पालकमंत्री आहेत, ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहितात. तसंच त्यांनी जैन देरासर म्हणून केलं होतं. जैन देरासर मी दोनदा वाचत होता पालकमंत्री म्हणून, ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेले. पण याच्यात विषय स्पष्ट आहे. एक जर कबूतर कारण तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच. ते जे काही आरेकवरती वगैरे सांगतात तिथे शक्य नाही. मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीपेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे, तिथे करावं, मस्त होईल. वरळी सीपेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाची कोणतरी बिल्डर आहे, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीपेसवर. आता हेच माझं म्हणणं आहे. बघा, ह्याच्यात दोन्ही आहेत, मराठी असतील किंवा जैन असतील, गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील, दोघांकडून भावना तीव्र आहे. आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना तीव्र असतात, कारण आपापले त्याच्यात एक्सपिरियन्स असतात. कोणाला श्वासाचा त्रास होतो, कोणी घसरून पडलं असतं, ते काही दाणे टाकले असतात, खाणं टाकलं असतं त्याच्यावरनं, तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला वाटतं पुढे चर्चा होऊ शकते. पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित आहेत, ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट मी पाहिली नाहीये. त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा. मुख्य होत नाही. ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फिडिंग करायला. कसं पाहता येतं त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेले हे देखील पहा. पण 15 दिवसात चंद्र वेगळं वेगळं बदलून असतो. बघा, इंडिया आघाडीची बैठक तर आहेच, त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे. अनेक मित्र पक्ष भेटतील, आम्ही देखील प्रयत्न करतो काही मंत्री भेटतात किंवा स्थानिक विषय मांडण्यासाठी. म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी. बघा, एकच आहे, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रासाठी जर तो भाऊ एकत्र येत असतील तर मला वाटतं ज्यांच्या पोटात दुखत आहे ते बोलायला लागले बाकीचे लोक. बघा, आता मला त्या वयाप्रमाणे त्यांच्या जास्ती बोलता येत नाही.
पण आता ही अशी भूमिका घेणं हे किती मॅच्युरिटीचा भाग आहे हे तुम्ही ठरवायचं. आता पूर्ण त्यांचा गटच बोगस आहे, ते लवकर ठरणार आहे. आता कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल, पण गणपती त्याच्यात त्यांना ठरवूया, त्याच्यात आपण पडायचं नाही.